नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। तुम्ही फ्रेशर आहे, तुम्हाला नोकरीची गरज आहे, नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा कारण केंद्र सरकारी जॉब आहे आणि इथे वेतन सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे। स्टार्टिंगच 18,000 पासून वेतन आहे, ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला वेतन इथे भेटू शकता। अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर कोण कोण अर्ज करू शकता, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्जाची शेवटची तारीख काय आहे, अर्जाची फी आहे का नाही, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। आपल्याकडे PDF आहे, ते सुद्धा 2 मिनिटात आपण समजून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट जसे की प्रायव्हेट जॉब्स असू द्या किंवा बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा नवीन जे योजना आलेल्या असतात त्याबद्दल सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया आपण। इथे इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे। तुम्ही फ्रेशर आहे, नोकरीची गरज आहे, तुम्हाला नोकरी करायची आहे तर नक्कीच इथे तुम्ही अर्ज करू शकणार आहात। आता हे PDF आहे, इथे बघू शकता तुम्ही रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आलेली आहे। नेम ऑफ पोस्ट बघू शकता, लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। इथे लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंटसाठी इथे लेवल 7 CPC, नॉट बिलो 18 इयर्स और एक्सिडिंग 27 इयर्स। एज क्रायटेरिया आहे ते 18 ते 27 वर्ष आहे। कॅटेगरी SC आहे। एज्युकेशन क्रायटेरिया ग्रॅज्युएट तुमचं झालेलं पाहिजे आहे फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स। लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी इथे सॅलरी तुम्हाला लेवल 2 ऑफ 7 CPC, 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे। त्यानंतर 2 पोस्ट UR साठी, 1 पोस्ट OBC साठी, 1 पोस्ट SC साठी आहे। तुम्ही 12वी झालेला आहे। त्यानंतर तुमचं टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट आहे किंवा 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी ऑन कॉम्प्युटर पाहिजे आहे। मल्टीटास्किंग स्टाफसाठी इथे तुम्ही लेवल 1 ऑफ 7 CPC सॅलरी आहे। नंबर ऑफ पोस्ट 12 आहे। एकूण 18 ते 27 वर्ष एज क्रायटेरिया आहे। इथे 5 पोस्ट UR साठी, 2 पोस्ट SC साठी, 1 पोस्ट ST साठी, 3 पोस्ट OBC साठी, 1 पोस्ट EW साठी असणार आहे। कमीत कमी इथे शिक्षण तुमचं 10वी झालेलं आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात। नोकरीचे ठिकाण हे बँगलोर असणार आहे। त्यानंतर इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवून द्यायचं आहे। 3 जानेवारी 2025 हे लास्ट तारीख असणार आहे। इथे बँगलोर हे तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला फी पे करावा लागणार आहे, ज्यामध्ये नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी ऑफ ₹800 आणि 500 ॲप्लिकेशन प्लस 300 प्रोसेसिंग फी असणार आहे, कंपल्सरी सांगितलेलं आहे। अर्ज करण्यासाठी या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचं आहे विथ ऑल द सर्टिफिकेट्स। तुम्हाला जे ॲप्लिकेशन असणार आहे, तुमचे जे सर्टिफिकेट्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, ते तुम्हाला यासोबत सेपरेट ॲप्लिकेशन पाठवून द्यायचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। द सिलेक्शन प्रोसेस सांगितलेलं आहे, द सिलेक्शन फॉर द पोस्ट ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट विल मेड ऑन द बेसिस ऑफ रिटर्न एक्झाम सांगितलेलं आहे। जे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे त्यांचं सुद्धा रिटर्न एक्झाम आणि टायपिंग रायटिंग एक्झाम होणार आहे। द सिलेक्शन फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ आहे, मेड ऑन द बेसिस ऑफ रिटर्न एक्झाम होणार आहे। या रिलेटेड जे सिलेबस असतील आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर ड्युरेशन ऑफ एक्झाम 3 तासांचा असणार आहे। 1/3 मार्क कट सुद्धा होणार आहे, हे सांगितलेलं आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे फ्रेशर जॉब आहे। इथे कोणतेही तुम्हाला अनुभवाची गरज नाही। 18 ते 1,12,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। 800 रुपये फीज असणार आहे। परमनंट जॉब आहे। रिटर्न एक्झाम आणि टायपिंग टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, तुम्ही आतापासून पाठवू शकता। त्यानंतर 3 जानेवारीपर्यंत हे तुम्ही लास्ट डेट असणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच विचारा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण 10वी पासवरती 12वी पासवरती जॉब आहे। तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा। थँक्यू।